ठाण्यात काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता पुन्हा ताकदीने उभा राहील. पक्षासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देत संघटना अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरवली जाईल. जनतेच्या प्रश्नावरती आता काँग्रेसचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही, असं प्रतिपादन नवनियुक्त ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केले आहे. ठाणे जिल्हा काँग्रेस कार्यालयात पार पडलेल्या भव्य पदग्रहण सोहळ्यामध्ये माजी खासदार कुमार केतकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, मावळते अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राहुल पिंगळे यांनी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली. यावेळी काँग्रेस प्रदेश पदाधिकारी गजानन देसाई, विश्वास उडगी, मधु मोहिते, अनीस कुरेशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी राहुल पिंगळे यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव करत ठाण्यात काँग्रेस संघटना अधिक आक्रमक आणि सक्षमपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी राहुल पिंगळे म्हणाले की ठाणे जिल्ह्यात वाढती महागाई, पाणी टंचाई, बेरोजगारी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरून संघर्ष करेल. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. संघटना बूथ स्तरापर्यंत मजबूत करून आगामी काळात काँग्रेसला नव्या ताकदीने उभं केलं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान राहुल पिंगळे यांच्या नियुक्तीनंतर ठाणे जिल्हा काँग्रेसमध्ये नव्या राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाचा राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. विक्रांत जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. कानडे साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. जसं कानडे साहेबांनी सांगितलं, काँग्रेस ही इतक्या मातीमध्ये रुजलेली आहे, ही तळागाळामध्ये रुजलेली आहे, परंतु कुठेतरी संपर्काचा अभाव या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राहिला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की इथले विरोधी पक्ष असतील किंवा आमच्या आघाडीतले घटक पक्ष असतील, त्या घटक पक्षातले जे नेते आहेत ते पूर्वाश्रमीचे सगळे काँग्रेसचे आहेत. म्हणजे इतर पक्षांमधले 50 ते 60% लोक हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आहे. म्हणजे एक नक्की आहे की ह्या लोकांवरती ज्यावेळी वाईट वेळ येते त्यावेळी आश्रयाला काँग्रेसमध्ये येतात आणि त्यानंतर परत ज्या भरभराट असलेल्या पक्षामध्ये जातात. त्यामुळे काँग्रेस ही वाईट काळामध्ये प्रत्येकाच्या कामाला आलेली आहे, प्रत्येकाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आमचे जे अध्यक्ष होते विक्रांतदादा चव्हाण यांच्या माध्यमातून ज्या नागरी समस्या असतील, नागरी समस्यांवरती आंदोलनं काँग्रेस पक्षासारखी कुठल्याही पक्षाने केलेले नाही आणि विरोधी पक्षावरती जरब बसवण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. कानडे साहेब असतील, विक्रांतदादा असतील, यांचा वारसा हा पुढे नेण्याचं काम आणि काँग्रेस बळकट करण्याचं काम पुढील आगामी काळामध्ये या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली मी या ठाणे शहरामध्ये करीन. माझा खास कार्यकर्ता म्हणून हा प्रसिद्ध होता. मी पण सगळे निघे आधीचा तुझा भाव करत नाही. आज त्याची नेमणूक झाली, मला अतिशय आनंद झाला. मी म्हटलं 24 तास माझे तुझ्यासाठी हजर आहेत, काही काम असो मी तयार आहे. आणि आज ठाण्याची परिस्थिती जरी तुम्हाला बिकट दिसत असली, हे वरवरचं आहे, परंतु आतमध्ये कार्यकर्ते अतिशय जोमात काम करायला तयार आहेत. काही कारणास्तव समजा आता मागचं काय काढत नाही झालं, काँग्रेसच्या नशिबात हे लिहिलं होतं असं म्हणायचं, परंतु आम्हाला आता कोणावरही रोष नाही. सगळेजण आम्ही एकच आहोत आणि सगळ्यांनी एकत्र आलो तरच मला असं वाटतं काँग्रेस सुदृढ होईल आणि भरभराटीला येईल, ही मला पूर्ण खात्री आहे. कारण की आम्ही पण इथे 3-4 मेयर बसवलेले आहे या ठाण्यात. आम्हाला ठाणे काँग्रेस काय आहे, कशी चालवायची आणि कसे कार्यकर्त्यांना जोडायचे हे माहिती आहे. अक्षरशः इतर पक्षात गेलेले लोक सुद्धा आता काँग्रेसमध्ये परत यायला लागतील ही गॅरंटी मी तुम्हाला देतो राहुलच्या नेतृत्वाखाली. या कार्यक्रमाला उपस्थित राहणं अभिप्रेत आहे, कारण का हा चार्ज मावळत्या अध्यक्षांनी नवनियुक्त अध्यक्षांना द्यायचा असतो. सुजन संघटन अभियानाअंतर्गत जेवढे 5 वर्ष पूर्ण झालेले अध्यक्ष होते देशामध्ये, ते सगळे अध्यक्ष ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने बदललेले. त्याचाच एक भाग म्हणून नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबवलेली होती. त्याच्यामध्ये 33 लोकांनी फॉर्म भरलेले होते आणि त्या 33 लोकांमधून राहुल पिंगळे यांची निवड सर्वानुमते या ठिकाणी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने केलेली आहे. मराठा
अध्यक्षानंतर एक ओबीसी चेहरा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने दिलेला आहे. त्याचं स्वागत आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते करतो आणि येणाऱ्या काळामध्ये राहुल पिंगळे यांची ही टीम ही आमची दोन्हीची टीम असेल, जुने आणि नवीन यांना बरोबर घेऊन चालणारी टीम असेल आणि आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला काँग्रेसला लाभेल आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस एक नव्या उभारीने राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी लोकसभा, आगामी लोकसभा आणि विधानसभा ही राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण आमच्या सर्वांच्या सहकार्याने, आमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने, विशेष करून आमचे नेते ज्यांनी आम्हाला काँग्रेसमध्ये घडवलं, सुरेशभाई ठाणेकर असतील किंवा सुभाष कानडे साहेब असतील, ह्या लोकांच्याच सहकार्याने किंवा मार्गदर्शनाखाली आम्ही काँग्रेस पुढे न्यायचा प्रयत्न करू. राहुल पिंगळे हे माळी समाजाचे आहेत, कानडे साहेब हे माळी समाजाचे आहेत, मी मराठा समाजाचा आहे. मराठा, ओबीसी, आगरी, कोळी, मागासवर्गीय, मायनॉरिटी हे सर्व मिळून आम्ही काँग्रेसची एक घडी बसवण्याचा प्रयत्न करू व आगामी काळामध्ये काँग्रेसला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करू, काँग्रेसला उभारी देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू.